लक्षवेधी क्रमांक 8। कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघामधील हेरे सरजाम प्रश्न 1972 पासून प्रलंबित असून यामध्ये एकूण गावं 54। हेरे सरजाम प्रश्न एकूण क्षेत्रफळ 22,092 हेक्टर। दिनांक 31/5/2001 चे शासन निर्णयापूर्वी वाटप करायचे क्षेत्र 16,001 हेक्टर असून शासन निर्णयानंतर वाटप झालेले क्षेत्र 6,051 हेक्टर। त्यापैकी वाटप केलेले क्षेत्र 3,721.37 हेक्टर हे वाटप करायचे क्षेत्र। सर 23,029.63 हेक्टर पैकी कॅम्पमध्ये वाटप केलेले क्षेत्र 925.661 हेक्टर सध्या वाटपाचे शिल्लक क्षेत्र 1,400 क्षेत्रफळ.57 हेक्टर बाकी असतात। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय महसूल मंत्री साहेबांच्या माध्यमातून हा मंत्रिमंडळातील महसूल मंत्र्यांनी निर्णय गांभीर्याने लक्ष घेणं गरजेचं आहे। या कामाला सुरुवात झाली, परंतु हे काम करत असताना प्रशासकीय पातळीवर अनेक अडचणी निर्माण होत असल्याने नाकारता येत नाही। अध्यक्ष महोदय, यामध्ये असणाऱ्या काही जाचक अटी शिथिल करण्याची गरज आहे। जमा कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या अटी शिथिल केल्या जावेत। तसेच शासकीय पट 200 पेक्षा कमी करण्यात आल्यास हा प्रश्न सुटून कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन होईल। अनेक वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन स्तरावरती तातडीने निर्णय होणे आवश्यक असल्याने याबाबत शासनाने वेळीच निर्णय घेऊन माझ्या चंदगड मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय द्यावी कळकळीची विनंती मांडत आहे। लक्षच्या माध्यमातून शासनाने हेरे सरजाम सरसकट जमीन वर्ग 2 ची 1 वर्ग करण्याचा वर्ग 2 ची 1 काढून GR काढावा। काही कागदपत्र शासन दरबारी पूर्वी हा बेळगाव जिल्हा होता, सीमा भागातला जिल्हा आहे, आता हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि आपल्याला या जमिनी नावावर असून सुद्धा 3 प्रश्न आहे, त्यांचे 3 मुद्दे आहे। पहिला मुद्दा आहे की या हेरे सरजाममध्ये वर्ग 2 चं वर्ग 1 जमिनी करून त्यांचा प्रश्न आहे। शासन वर्ग 2 चे वर्ग 1 जमिनी करण्याबद्दलचा निर्णय 15 दिवसामध्ये घेईल। अधिकार अभिलेखासंबंधी काही वाद निर्माण झाला, आम्ही क्लास 2 क्लास 1 करू 15 दिवसात करू, पण काही वाद निर्माण झाले असतील त्या ठिकाणी अधिकार अभिलेख संबंधाने काही वाद तयार होतील, ते आहेत काही वाद तिथे। प्रांतात तिथला जो प्रांत आहे तिथला DYSLR आहे आणि तिथे तहसीलदार, DYSLR तहसीलदार आणि प्रांताच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करून जे काही तिथे वाद तयार होतील त्यांचा निपटारा महिन्याभरात ही कमिटी करेल। प्रांताच्या अध्यक्षतेखाली DYSLR आणि तहसीलदार ही कमिटी या काही वाद निर्माण झाले त्याचा निर्णय महिन्याभरात करेल। तिसरी आपली मागणी आहे, क्लास 2 क्लास 1 करताना शेतकऱ्याकडून नजराना घेऊ नये। तर क्लास 2 क्लास 1 करताना शेतकऱ्याकडून कुठलाही नजराना सरकार घेणार नाही। 3ही बाबी मी आपल्या मान्य करतोय। चला।